सुरुवातीला नाशिकमधून बातमी समोर येते। नाशिक शहरात नायलॉन मांजामुळे एकाचा बळी गेलेला आहे। नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जाते आणि पतंग उडवली जाते। नाशिकच्या पाथर्डी भागात सोनू धोत्रे या तरुणाला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती। रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता संबंधित डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सोनू धोत्रे या तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय। बाईकवरून जात असताना सोनू धोत्रेचा गळा चिरला गेला आणि त्यातच त्याचा बळी गेलाय। नायलॉन मांजाचा बळी गेलेला आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे तरुणाचा बळी गेलाय। दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजामुळे या तरुणाचा गळा चिरला गेला। सोनू धोत्रे असं त्याचं नाव आहे। नायलॉन मांजाला बंदी असताना सुद्धा सर्रासपणे विक्री केली जाते, पतंग उडवला जात आहेत आणि त्यामुळेच आता नाशिकच्या पाथर्डी भागामध्ये सोनू धोत्रे या तरुणाला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती। त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं। बाईकवरून जात असताना सोनू धोत्रेचा गळा चिरला गेला आणि त्यातच त्याचा बळी गेलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। मकर संक्रांतीच्या सणाला नाशिकमध्ये गालबोट लागलेले आहे। नायलॉन मांजाने गळा चिरून एका युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आता त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खरं तर नागरिकांमध्ये नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नागरिक जे आहे ते आक्रोश करताय, या ठिकाणी रडताय। खरं तर नायलॉन मांजाला बंदी असताना देखील या ठिकाणी त्याचा वापर होत असल्याने या युवकाचा बळी गेलेला आहे। तो सुरतवरून खरं तर नाशिकला सणाच्या निमित्ताने येत होता आणि त्याचा बळी गेलेला। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहे, आपण त्यांना विचारूया। दादा, काय झालं नेमकी, कशी घटना घडली? ते गुजरातवरून MSc बोर्डमध्ये कामाला आहे। तो 2 दिवस सुट्टी आहे म्हणून भेटायला येत होता इकडं आमच्याकडं। लग्न ठरवलं होतं वौसा नेऊन काल परवाच दिलोय आम्ही। तो म्हणून येतो अक्का, मी तिच्या बहिणीचं ऑपरेशन झालं, भेटायकरता 2 दिवस सुट्ट्या भेटले म्हणून येत होता। पोराचा गळा कापला गेला मांजाने, पतंग उडवायचा मांजाने पोराचा पूर्ण गळा कापला गेला। कशावर होता? टू व्हीलरवर होता आणि त्यांचं लग्न ठरलेलं होतं। लग्न फक्त 4च महिने राहिले त्याच्यावाला, आताच ठरवलंय, महिना नाही झालाय। आपण बघू शकतो या ठिकाणी कसा नातेवाईक हे आक्रोश करताय। आपण अजून काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मावशी, काय झालं नाही? पतंगीनं वारलं मुलगा आमचा, काय झालं काय सांगायचं तुम्हाला? काय सरकारला जायचं का बंद करा नाही? आता या आम्ही पाहायला येत होतो, गाई गाडीनं पिऊन उडवलं असतं। पतंगीने 2 बायका पडल्या माहिती का आता गोल क्लब मध्ये, तेव्हा त्यांच्या याला धाकायला लागले। तसं लग्न ठरलं, त्याचं 4 महिनेच लग्न झालं। आता तो वंश द्यायला गेला होता, आता वंश द्यायला गेला होता, वंश द्यायला गेला होता तो वंश देऊन आला। मग त्याच्या बहिणीकडे चालला होता कॅम्पला, कॅम्पला पातळी पाठवून जात होता, तिकडं त्याला मानिकडे गळा कापला धाग्यानी। आपण बघितलं का नातेवाईक या ठिकाणी आक्रोश करताय। खरं तर नायलॉन मांजावर बंदी असताना देखील या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त पतंगी उडवल्या जात आहे, मात्र त्याच्यामुळे नाशिकमध्ये सोनू धोत्रे या युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर नातेवाईकांवर शोक व्यक्त करताय, आक्रोश व्यक्त करताय। त्यांची एकच मागणी, या सगळ्या नायलॉन मांजावर बंदी आणली पाहिजे। खरं तर त्याचं 4 महिन्यांवर लग्न येऊन ठेपलेला असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।